2024 मध्ये कोणाला सत्तेत आणायचं हे मराठे ठरवणार आहेत. यंदा नावं घेऊन विधानसभेला कार्यक्रम करणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे. 96 कोळी कशाला म्हणतात ते तुम्हाला कळेल असंही जरांगेंनी सांगितलं. आमच्या समाजाला टार्गेट केलं. फडणवीस दरेकरांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं. जो नेता भुजबळला नेईल त्याला पाडायचं अशी टीका जरांगेंनी केली. आमचा समाज एक आलाय, आता तरी शहाणे व्हा असं म्हणत जरांगेंनी पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरकारला इशारा दिलाय. ज्यांना ज्यांना मराठ्यांनी साथ दिली ते बेईमान झाले. सरकार आरक्षण देण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मराठ्यांना 100% ओबीसीतून आरक्षण मिळणार, मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही असा दावाही जरांगेंनी केला. बांगलादेशातल्या अराजक स्थितीवरनं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. शहा आणि मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत, नाहीतर ते बांगलादेशला जाणार असतील तर नक्की जावं. बांगलादेशमधून परागंदा होण्याची वेळ आल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये आश्रयासाठी आल्यात. शेख हसीना यांना भारत सरकारकडून संरक्षण दिलं गेलंय. भारत सरकार शेख हसीना यांना संरक्षण देणार असेल तर बांगलादेशातल्या हिंदूंचं सुद्धा रक्षण त्यांनी करावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सांगली लोकसभा जागेवरनं काँग्रेस आणि ठाकरे गटात मोठा संघर्ष झाला होता, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भेटीनंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केले. सांगलीत घडू नये ते घडलं. चंद्रराव पाटलांच्या पराभवाचं शल्य आहे, पण विशाल पाटील यांनी भाजपला हरवलं हेही महत्त्वाचं असल्याचं ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा साधलाय. आपल्यावरच्या हल्ल्या प्रकरणातला मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठराखण करत असल्याचा आरोप मिटकरींनी केला. शिक्षण क्षेत्रातल्या स्थितीवरनं आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. महाराष्ट्रात शिक्षणाची पात्रता दिवसेंदिवस खालावत असून शिक्षण क्षेत्र सध्या अडचणीतल्या स्थितीतून जात असल्याची टीका आमदार सत्यजित तांबेंनी केली. गेल्या 20-25 वर्षात शिक्षण क्षेत्राकडे कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारनं लक्ष दिलं नसल्यानं शिक्षण क्षेत्राची वाताहत झाल्याचा आरोप त्यांनी केला. 9 ऑगस्टला क्रांतिदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार आक्रोश मोर्चा काढणार आहे. दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. त्यापूर्वी शहरातल्या मुख्य चौकात प्रहारकडनं सरकारच्या कामगिरीवरती ताशेरे ओढणारे बॅनर लावले गेले. महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या नीतीमुळे राज्य अधोगतीला जात आहे, त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. म्हणून राज्यात पुन्हा एकदा रयतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न असेल असं वक्तव्य जयंत पाटलांनी केले. त्यासाठी राज्यात 9 ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली. सध्या महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा लढा सुरू आहे. राज्यात सध्या गद्दारीचा नांगर फिरतोय असा हल्लाबोल अमोल कोल्हेंनी केलाय. तर काही लोक दिल्लीश्वरासमोर लोटांगण घालतात असा टोलाही त्यांनी लगावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लातूर दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान त्यांनी लातूरातनं मनसेचा उमेदवार जाहीर केलाय. मनसेचे किसान सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजप आणि काँग्रेस यांची परराष्ट्र नीती नेहमीच अयशस्वी राहिली अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. भारताला अनुकूल असलेलं सरकार वाचवण्यासाठी जी माहिती लागते ते पुरवत नाही, ते इंटेलिजन्सचं अपयश नाही का असा सवाल त्यांनी केला. जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू झालाय. सोलापूरमध्ये जरांगेंनी शांतता रॅली काढली. सोलापूरनंतर सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि त्यानंतर 13 ऑगस्टला नाशिकमध्ये ही शांतता रॅली पोहोचणार आहे. जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राज ठाकरे शब्दांचा खेळ करतात, त्यांनी पळवाट शोधले, ते कुणालाही फोन करणार नाहीत आणि भेटणारही नाहीत असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरनं कोणत्याही नेत्याला माफ करणार नाही, आरक्षण नसेल तर सगळे साफ होणार, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. प्रवीण दरेकर आणि फडणवीसांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. दरेकर अभियान नाही तर षडयंत्र करतात, असा आरोप त्यांनी केलाय. नवी मुंबईत भाजपच्या वतीनं जिल्हा कार्यकारिणी अधिवेशनावरती आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलं. विधानसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी स्थानिक पातळीवरती पक्ष संघटना मजबूत करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना यावेळेला देण्यात आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लातूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठक सुरू असतानाच तृतीयपंथीयांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आलं. यावेळेला त्यांनी तृतीयपंथीयांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या 11 मराठा तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. आनंदनगर पोलीस स्थानकात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. राज ठाकरेंची भेट झाल्यानं तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून गोंधळ घातला होता. नागपूर जिल्हा घोटाळा प्रकरणी मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर सुनावणी पार पडली. बँकेच्या 150 कोटींच्या गैरप्रकारासंदर्भात दोषी संचालकांवरती जबाबदारी निश्चित करण्यासोबत सुनावणी घेण्यात आली. याच वेळेला 15 दिवसात लेखी मांडा असे आदेश सहकार मंत्र्यांनी माजी मंत्री सुनील केदार यांना दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 25 जुलै रोजी मुंबईतून निघालेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. शहरातील आमखास मैदानी ते प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. दिल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी अवस्था ठाकरे गटाची झाली. मला मुख्यमंत्री करा अशी याचिका करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत गेलेत अशी टीका नरेश मस्सेंनी उद्धव ठाकरेंवरती केलेली आहे. लोकसभेत सुमार कामगिरी असणाऱ्यांवरती आता भाकरी फिरणार आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना 2 महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे. कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाणार अशी तंबी भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली आहे. अजित पवारांनी दुसऱ्यांदा अमित शहांची भेट घेतलेली आहे. काल दिल्लीत दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती समोर येते. विधानसभेच्या जागा वाटपावरती अजितदादा आणि अमित शहांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. क्रॉस वोटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेऊन खोसकर यांच्यासमोर आपली बाजू मांडणार आहे. वर्ध्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सचिन पावडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत वर्धा विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागितलेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तयारी करून उमेदवारीवरती दावा सांगणाऱ्या नेत्यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला. मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार करणार नाही असा ठराव भाजपनं केला. मात्र भाजपप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड आणि अजित पवारांचे काही कार्यकर्ते भाजपचे प्रचार करणार नाहीत असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपला दिला. अमरावती जिल्ह्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली. आमदार रवी राणांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर निषेध आंदोलन केलं गेलं. रवी राणांच्या पोस्टरला जोडे मारा आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. म्हाडाकडून मुंबईतल्या 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्या शुभारंभ होणार आहे. गृहनिर्माण प्रकल्पामधली विविध उत्पन्नातली घरं असणार आहेत. 9 ऑगस्टपासून अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे तर 8 सप्टेंबर अर्ज नोंदणीची अंतिम मुदत असणार आहे. उरणमधल्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं असून कोर्टानं आरोपीला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पालघरमधील डहाणू विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या 333 विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांवरती जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अचानक बोईसर इथल्या सेंट्रल किचनला भेट देत जेवणाची पाहणी केली. चपात्या कच्च्या असल्यानं निकम यांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
गोंदिया शहरात विविध ठिकाणी पाणी साचत असल्यानं काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला 500 में बिक जाओगे तो डुबता हुआ शहर पाओगे अशी घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। चुकीच्या पद्धतीने रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारावरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, तर काही भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। दरम्यान पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात जत मार्केटमध्ये डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला आहे। 265 रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यात कुणबी मराठा कुणबी यांच्या 27,05,210 नोंदी प्रशासनाने तपासलेल्या आहेत। यापैकी 21,000 कुणबींच्या नोंदी सापडल्यात, तर 98,000 जणांची जात वैधता पूर्ण झाली। सुप्रीम कोर्टाच्या SC/ST आरक्षणाच्या संदर्भात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाचा बीडमध्ये आंबेडकर संघटनांनी तीव्र निषेध केला। आरक्षणातील वर्गीकरण म्हणजे SC/STचं आरक्षण संपवण्याचा घाट आहे असा आरोपही त्यांनी केला। शैक्षणिक सुविधांचा अभाव, अपुऱ्या शिक्षकांमुळे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं 12 लाखाचा दंड सुनावलेला आहे। महाविद्यालयात सोयीसुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्यानं शल्यचिकित्सांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड भरावा लागत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला। मीरा भाईंदर शहरातील ठाकरे गट खड्ड्यांच्या प्रश्नावरती आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे। भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरातल्या खड्ड्यांमध्ये सदाफुली, कडुलिंब यांची झाडं लावत आंदोलन करण्यात आलं। ठेकेदारानं करारात दिलेल्या अटीनुसार काम पूर्ण केलं नसेल तर त्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या जयपूर गावातल्या दलित वस्तीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। विकास कामांसाठी मिळालेला निधी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी लाटल्याचा आरोप करत त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी सेनगाव ग्रामपंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ढोल बजाव आंदोलन केलं। जळगावच्या धरणगाव शहरात हिंदू जनजागृती समितीनं मूक निदर्शनं केली। शिवरायांच्या सर्व गड किल्ल्यावरची अतिक्रमणं त्वरित हटकावीत, लव जिहादच्या विरोधात कायदा अंमलात आणावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली। विना अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा, तसंच मार्च महिन्याच्या संच मान्यतेचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी विना अनुदानित शाळांतल्या शिक्षकांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढला। मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षकांनी सहभाग घेतला। निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपन काका आणि पांडुरंगाच्या भेटीनंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी स्वगृही दाखल झालेली आहे, मार्गस्थ झालेली आहे। यावेळेला परतीच्या प्रवासाच्या वेळेला बुलढाणा जिल्ह्यात पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबारमध्ये 3 दिवसीय आदिवासी महोत्सवाला सुरुवात झाली। माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या महोत्सवात 2 दिवस राज्यातल्या आदिवासी कला पथकांमध्ये नृत्य स्पर्धा रंगणार आहेत। मोताळा, बुलढाणा तालुक्यातल्या शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये। या विरोधात आझाद हिंद संघटनेनं जोरदार निदर्शनं केली। शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। रावेर तालुक्यातल्या पुनखेडा ते रावेर ही बस सेवा गेल्या आठवड्यापासून बंद होती। याबाबत जाब विचारला असता बस वाहकानं विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे संतप्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मुक्ताईनगरकडे येणाऱ्या सर्व ST बस अडवल्या। तब्बल 2 तास रास्ता रोको करण्यात आला होता। मुंबईत गेले 3 दिवस महिला पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। एकूण 1257 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या मोठ्या प्रमाणावरती तरुणी भरतीसाठी दाखल झाले, पण इथे त्यांच्यासाठी काहीच सुविधा न केल्यानं तरुणी आणि त्यांच्या पालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे चाळण झाली। जागोजागी खड्डे पडल्यानं नागरिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते। त्यामुळे पालिका आयुक्तांनी येत्या 4 दिवसात सर्व रस्ते खड्डेमुक्त करावे असे आदेश दिले।
भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुदतबाह्य पोषण आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। गटशिक्षण अधिकारी यांनी चौकशी करत त्यांचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवलेला आहे। मुख्याध्यापिकांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून चौकशीअंती कारवाई केली जाणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं। नाशिकच्या बेलगव्हाण गावातल्या ग्रामस्थांनी भर पावसात रस्त्यावरती बसून ठिय्या आंदोलन केले। गावातल्या रस्त्यांवरती बांधण्यात आलेल्या मोरीला ठेकेदारांनी जोड रस्ता न दिला काम अर्धवट ठेवल्यानं ग्रामस्थांची गैरसोय होते, त्यामुळे हा रस्ता तातडीनं पूर्ण करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। अकोल्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या अडचणीत वाढ झाली। त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। त्यांच्यावरती दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती। सांगलीत कृष्णा नदीचा पूर ओसरायला सुरुवात झाली, मात्र त्यानंतर स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। पालिकेकडून युद्धपातळीवरती स्वच्छता आणि औषधांची फवारणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। एकाच दिवसात तब्बल 20 टन कचराही गोळा करण्यात आलेला आहे। मनमाड शहरात असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या डेपोत गळफाळ घेतलेल्या अवस्थेत एका मजुराचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। दिलखुश चौधरी असं या कामगाराचं नाव असून बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातला रहिवासी तो आहे। दरम्यान ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या उपाध्यक्षानं महिलांवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली। 22 वर्षीय आदिवासी तरुणीवरती अत्याचार केल्याप्रकरणी विक्रमगड पोलिसांनी आरोपी तुषार सांबरेला अटक केली। दौंड तालुक्याच्या भाणगावजवळील टेस्टी बाईट कंपनीत वायुगळती झाली आहे। या वायुगळतीमुळे 14 कामगारांची प्रकृती बिघडली आहे। यातील 3 महिलांना गंभीर त्रास होऊ लागल्यानं पुण्याला हलवण्यात आलंय। त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। ठाण्यातील खदानीमध्ये एका 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडलाय। 24 जुलैपासून हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत। दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या रामकुंडांवरनं पुरात वाहून गेलेल्या एका पर्यटकाचा मृतदेह अखेर सापडलाय। नाशिक रोड एकलहरे परिसरात गोदावरीच्या पात्रात पानवेलींमध्ये हा मृतदेह अडकला होता।